मित्रांनो, आता 6 आणि 7 मेला आपली एम-एच नर्सिंग सी-ई-टीची एक्झाम झाली आहे आणि आता प्रत्येक स्टुडंट्सच्या मनात एकच डाऊट आहे, की ऑफिशियल आन्सर की कधी येणार? आता YouTubeवरती रोज वेगवेगळे व्हिडिओ अपलोड होत आहेत, की आज येईल, काही सांगतायत उद्या येईल. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही खोटी गोष्ट सांगणार नाहीये. तर आपण डायरेक्ट ऑफिशियल स्टेटस काय आहे, आन्सर कीला उशीर का होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आन्सर की आल्यानंतर कोणती एक चूक तुमचं एक कंप्लीट इयर वेस्ट करू शकते. हे आज आपण एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती ही नेहमी धोकादायक असते. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आन्सर केलं उशीर का होतोय? आता खूप सोपं कारण आहे पहा. तुमची एक्झाम काय एकच दिवस नव्हती झाली. ती 2 दिवसांमध्ये झाली होती आणि मल्टिपल शिफ्ट्समध्ये, राइट? 6 आणि 7 मेला झाली होती. प्रत्येक शिफ्टचं डिफिकल्टी लेवल वेगळं होतं आणि काही शिफ्ट्स खूप सोप्या होत्या, तर काही शिफ्टचे प्रश्न खूप फिरवून विचारले होते, राईट? आता सीईटी सेल काय करताय? ते सगळ्या शिफ्ट्सचे मार्क्स बॅलन्स करण्यासाठी एक नॉर्मलायझेशन फॉर्म्युला कॅल्क्युलेट करतोय, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही. आणि या प्रोसेसला थोडासा टाइम लागतोय, वी अग्री. पण अपडेटनुसार याच वीकमध्ये म्हणजेच लास्ट वीक ऑफ मे मध्ये कधीही तुमची ऑफिशियल आन्सर की पोर्टलवरती लाईव्ह होईल. हे झालं एक्सपेक्टेड आन्सर कीचं रिलीज डेट. एनी डे दिस वीक, लास्ट वीक ऑफ मे. आता लक्ष द्या, जशी आन्सर की येईल ती तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर डायरेक्ट दिसणार नाही. तुम्हाला cetcell.mahact.org या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय. तुमचं रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचंय. ओके. तिथे तुम्हाला एक टॅब दिसेल ज्याचं नाव आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर. यावर क्लिक केल्यानंतरच तुमची जी पर्सनल रिस्पॉन्स शीट आहे, जे तुम्ही आन्सर टिक केले होते, तर ती डाउनलोड होईल. आता येतो सगळ्यात महत्वाचा पॉइंट, जो डेंजर झोन आहे. ते म्हणजे नर्सिंग सिटी मध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही, बरोबर आहे? त्यामुळे तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत ते डायरेक्ट मोजा. पण आता एक इथे थोडंसं ट्विस्ट आहे, ते म्हणजे दरवर्षी सीईटी सेलच्या ऑफिशियल आन्सर्स मध्ये 1 किंवा 2 प्रश्न चुकीचे असतात. म्हणजे त्यांनी एखादी 2 क्वेश्चनचं आन्सर हे चुकीचं डिस्प्ले करतात. आता जर तुम्हाला कन्फर्मेशन असेल की तुमचं उत्तर बरोबर आहे आणि सीईटी सेलचं चुकलंय, तर तुम्हाला एक ऑब्जेक्शन फाईल करावा लागतो. ओके. पण लक्षात ठेवा, सीईटी सेल या साऱ्या ही जी कंप्लीट प्रोसेस आहे, तर त्यासाठी फक्त 2 ते 3 दिवसाचा वेळ देते. फक्त 2 ते 3 दिवस. त्या दिवसांमध्येच आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. जर तुम्ही ती विंडो मिस केली, तर तुमचे जे हक्काचे काय म्हणता येतील 2 ते 3 मार्क्स असतील, तर ते कमी होतील आणि मग तुमचा पर्सेंटाइल मतलब नियरली 1000ने कमी जास्त होऊ शकतो. कळतंय? आता मित्रांनो पहा, आन्सर्स की आल्यावर तुम्हाला तुमचे एक्झॅक्ट रॉ मार्क्स समजतील, राइट? जर आपण एक अंदाजा लावला, तर 85 प्लस 90 प्लस जर तुम्हाला मार्क्स असतील 80-85 प्लस, तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळू शकतात. त्याच्यानंतर 65 टू 80 मार्क्स असतील, याचा अर्थ तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. बिलो 65 हा पण काही कमी स्कोर नाहीये, हा पण छानच स्कोर आहे. फक्त इथे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेस मिळू शकतात. बॉर्डर लाईन आहे असं म्हणू शकतो का? कुणासाठी? गव्हर्नमेंट कॉलेज ज्यांना पाहिजे होतं त्यांच्यासाठी बॉर्डर लाईन आहे. बाकीच्यांसाठी बॉर्डर लाईन नाहीये. त्यांच्यासाठी हा स्कोर देखील चांगलाच आहे. ज्यांना प्रायव्हेट कॉलेज अचीव्ह करायचंय त्यांच्यासाठी इट इज बेटर स्कोर. बरोबर. आता मित्रांनो पहा, खरी जी कॉम्पिटिशन सुरू होती ती मार्क्स पर्यंत नव्हती, तर ती म्हणजे कॅप राऊंडच्या प्रिफरन्स फॉर्म भरण्यात येते. ओके. आता दरवर्षी आपण बरेचसे मी केसेस पाहते, कारण आपल्याकडे काउन्सिलिंग कडे येतात, जिथे 80 मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्याला चुकीची प्रेफरन्स लिस्ट टाकल्यामुळे कोणतंच कॉलेज मिळत नाही. आणि नियरली 65 ते 70 मार्क्स असलेला हुशार विद्यार्थी काय करतो? स्मार्टपणे फॉर्म भरून टॉपच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 50% स्कॉलरशिपवर ऍडमिशन मिळवतो पहा. आणि याच गोष्टी जर तुम्ही देखील यावर्षी केल्या, तर तुमचा देखील तीच सिच्युएशन होणार आहे. आता तुम्हाला हा रिस्क घ्यायचा नसेल, तर आणि त्यासोबतच तुमचं वर्ष वाया घालवायचं नसेल, तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आपला ग्लोबल ऑनलाईनचा एक पर्सनल काउन्सिलिंग कोर्स आहे 2026चा. या कोर्समध्ये आम्ही एक्सपर्टची टीम टीम तुमच्या मार्कनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या बजेटनुसार तुमची कस्टम प्रिफरन्स लिस्ट स्वतः बनवून देतो. आता इतकंच नाही, तर तुमची जी कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमी लेअर आहे, किंवा त्यासोबतच काय ते ईडब्ल्यूएस डॉक्युमेंट्स असतात,
तर ते तुमच्यासोबत आहेत की नाही, कोणतं डॉक्युमेंट लागेल, त्यासोबतच याचं हे 100% पर्सनल व्हेरिफिकेशन केलं जातं, जेणेकरून पहिल्या राऊंडमध्ये डॉक्युमेंट रिजेक्शनची तुम्हाला तुमची जी भीती असते ती कम्प्लिटली झिरो होईल. आणि रिझल्ट लागल्यानंतर पोर्टलवर एवढी गर्दी होते की आम्हाला नवीन मुलांना ऍडमिशन अजिबात देता येत नाही. सो तुम्ही आत्ताच तुमचं स्लॉट हा बुक करा. जर तुम्हाला पहिल्या दिवसापासून एक्सपर्टचा डायरेक्ट कॉल आणि व्हॉट्सअप सपोर्ट हवा असेल तर आता स्क्रीनवर मी जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि फीस पण खूप कमी आहे, 999 रुपये. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आता मित्रांनो, मला तुमच्याकडून एक हेल्प हवी. खाली कमेंट बॉक्समध्ये जा आणि या 3 गोष्टी लगेच टाइप करा. तुमची एक्झाम कोणत्या डे मध्ये झाली होती, शिफ्ट कोणती होती ते देखील सांगा मला. त्यासोबतच तुमचे एक्सपेक्टेड ड्रॉ मार्क्स किती येणार आहेत ते देखील मला कमेंट करून सांगा. ओके. आमची जी टीम आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याला जेन्युइन रिस्पॉन्स करेल, कमेंटला पर्सनली रिप्लाय करेल आणि तुम्हाला सांगेल की तुमच्या शिफ्टनुसार तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट सीट मिळण्याची पॉसिबिलिटी किती टक्के आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी शेअर देखील करा आणि करेक्ट इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन व्हिडिओचे येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया आता पुढच्या ऑफिशियल अपडेटमध्ये. ओके, तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे.